आता आज अकोले विधानसभा मतदारसंघाची निवडणूक 2024 ते 2029 या 5 वर्षासाठी अकोले तालुक्यामध्ये होत आहे। या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी, महायुती आणि 7 अपक्ष उमेदवार हे उभे आहेत आणि या पार्श्वभूमीवर प्रत्येक पक्षाला किंवा प्रत्येक पक्षाच्या उमेदवाराला त्याचे मत मांडण्यासाठी किंवा त्याची भूमिका मांडण्यासाठी स्वराज्य माझा न्यूज चॅनलच्या वतीने या ठिकाणी महामुलाखती ही मालिका सुरू केलेली आहे। आज आपल्याकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे बंडखोर उमेदवार, अपक्ष उमेदवार की ज्यांनी शिवसेनेचे उत्तरनगर जिल्ह्याचे उपजिल्हा प्रमुख म्हणून जबाबदारी पार पाडलेली आहे आणि विधानसभा संघटक म्हणून त्यांच्यावर जबाबदारी होती। मात्र महाविकास आघाडीचे घटक पक्ष असल्याने आणि या ठिकाणी राष्ट्रवादी शरद पवार गटांना ही जागा गेल्यामुळे त्यांना या पंचवार्षिक निवडणुकीसाठी पक्षाच्या वतीने संधी काही मिळाली नाही आणि त्यांचं जे व्हिजन आहे ते व्हिजन त्यांचं जे स्वप्न आहे तालुक्यासाठी ते साकारण्यासाठी त्यांनी अपक्ष उमेदवारीचा अर्ज ह्या विधानसभा मतदारसंघामध्ये दाखल केलेला आहे आणि त्यांची लढाई ही अतिशय अभ्यासू आणि तालुक्यातील काही व्हिजन आहे त्या प्रश्नावर त्यांची ही लढाई चालू आहे। ते ह्या विधानसभा मतदारसंघासाठी आमदार म्हणून कसे लायक आहे ही त्यांची भूमिका त्यांना स्पष्ट करण्याची संधी द्यावी ह्या हेतूने स्वराज्य माझा न्यूज चॅनलने ही मालिका प्रत्येक उमेदवारासाठी सुरू केलेली आहे। आज मी आपल्याकडे अपक्ष उमेदवार ज्यांनी निवडणुकीसाठी 2009 मध्ये आपल्या पोलीस आयुक्त पदाचा राजीनामा देऊन या तालुक्याच्या सेवेसाठी ते राजकारणामध्ये उतरले असे आमचे सन्मित्र सन्माननीय मधुकररावजी तळपाडे साहेब या मुलाखतीसाठी या ठिकाणी उपस्थित झाले। मी त्यांचं स्वराज्य माझा न्यूज चॅनलच्या वतीने या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो। धन्यवाद सर। तळपाडे साहेब, महाविकास आघाडी ही राज्यामध्ये 3 पक्षाच्या प्रमुखांनी सुरू केलेली आहे आणि शिवसैनिक म्हणून आपण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे एक घटक आहात, महत्त्वाच्या पदावर आपण काम केलेलं आहे आणि कडवट शिवसैनिक किंवा कट्टर शिवसैनिक म्हणून या प्रत्येक शिवसेनेच्या कार्यकर्त्याकडे पाहिलं जातं। मातोश्रीचा आदेश हा अंतिम मानला जातो। असं असताना आपल्याला ह्या विधानसभा मतदारसंघात उमेदवारी करण्याला संधी मिळाली नाही तरी आपण मातोश्रीचा आदेश डावलून ही उमेदवारी करीत आहात अशी आपल्यावर टीका होती। याबाबत आपण काय उत्तर द्याल? जय महाराष्ट्र। आपण जे आता सांगितलं की महाविकास आघाडीमध्ये 3 घटक पक्ष आहेत आणि मातोश्रीच्या आदेशाप्रमाणे आपण महाविकास आघाडीसोबत राहायला पाहिजे होतं, परंतु तुम्हाला सांगायला मला इथं नमूद करावंसं वाटतं की मला पक्षानेच आदेश दिला होता की तुम्ही कामाला लागा, आपल्याला सर्व जागा लढवायच्या आहेत। त्याप्रमाणे आपण पाहिलं असेल गेले जवळजवळ 3 वर्ष मी आपल्या तालुक्यात तळ ठोकून आहे, माझ्या कुटुंबासह आहे, पत्नी असेल, मुलगी असेल, आम्ही सर्व इथे राहतो आणि कामकाज तर चालू आहे। त्याचबरोबर आज तागायत मला वरिष्ठांकडून असा कुठलाही फोन आलेला नाही की बा तुम्ही चुकीचं करताय। बरोबर
काही ऑफ द रेकॉर्ड गोष्टी असतील ते मी तर बोलणार नाही, परंतु मला या प्रसंगी नमूद करावं असं वाटतं की 2019 साली सुद्धा आपली महायुती होती, पण महायुतीमध्ये फक्त पदाधिकारी त्या स्टेजवर होते पिचडांच्या. सर्व शिवसैनिकांनी डॉक्टर लहामटेंना मतदान केलं, तेव्हा मातोश्री कुठे नाराज नाही झाली. तेव्हा देखील मातोश्रीचे आदेश होतेच, पण तेव्हा सर्व शिवसैनिकांनी डॉक्टर लहामटेंच्या पारड्यात मतं टाकली. अहो मी तर कट्टर शिवसैनिक आहे, 15 वर्ष आल्यापासून या एकाच पक्षात आहे आणि माझे शिवसैनिक माझ्यासाठी माझ्यासोबतच राहतील. मी कुठल्याही आदेशाची अवहेलना केलेली नाही, तशा प्रकारचा कुठला आदेश सुद्धा आलेला नाही. आणि म्हणून जर आमचे शिवसैनिक डॉक्टर लहामटेंच्यासाठी महायुतीचा आदेश डावलून सुद्धा त्यांच्याबरोबर गेले होते, तर यावेळेस आमचे शिवसैनिक एका कट्टर शिवसैनिकासाठी म्हणजे माझ्यासाठी 15 वर्षी जो एका पक्षाशी एकनिष्ठ आहे त्याच्यासोबतच राहतील. पदाधिकारी कसे आहेत तुम्हाला माहिती आहे, सांगायची गरज नाही, वेळ आली तर सांगेल मी त्यांच्याविषयी. परंतु आमचा कडवट शिवसैनिक हा प्रामाणिक आहे, तो विकला जात नाही, तो 100% माझ्यासोबत राहील, याच्यामध्ये कुठेही अवहेलना नाही. नवे शिवसैनिकांच्या जोरावर मी निवडल्यानंतर आम्ही सर्व वाजत गाजत ही मिरवणूक मातोश्रीवर घेऊन जाऊ आणि हा विजय आदरणीय बाळासाहेब असतील, आदरणीय उद्धव साहेब असतील यांच्या चरणी अर्पण करू, असं मी या प्रसंगी सांगतो. आम्ही तालुका प्रमुख मच्छिंद्र शेठ धुमाळ यांच्याशी संवाद साधला, तर त्यांनी आम्हाला असं सांगितलं की आम्ही शिवसैनिकांच्या कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन त्यामध्ये हा निर्णय घेतला की आपल्याला महाविकास आघाडीबरोबर जायचं आहे, म्हणून ते तिकडे गेलेले आहे असं त्यांचं म्हणणं आहे. तर खरा शिवसैनिक आज महाविकास आघाडीबरोबर आहे का तुमच्याबरोबर आहे, याबद्दल आम्हाला जाणून घ्यायचं आहे. मला एक प्रश्न विचारायचा, त्या मच्छिंद्र धुमाळला प्रश्न विचारायचा आहे. एकनिष्ठ शिवसैनिकांचा मेळावा म्हटलं, कोण एकनिष्ठ? अरे पाकिटनिष्ठांनो, एकनिष्ठतेचं आम्हाला शिकवू नका. पहिल्या विधानसभेला कोणी पाडलं? नोकरी कोणी सोडायला लावली? सोन्यासारखी नोकरी होती माझी, SP होतो, आज IG असतो. ह्या मच्छिंद्र धुमाळ यांनी नोकरी सोडायला लावली, शेवटचे 4 दिवस हा गायब होता. आरोप करायचे झाले तर खूप करता येतील. आणि कित्येक वर्ष तालुका प्रमुख कशासाठी पाहिजे? छोट्याच्या मेवण्याला देखील तालुका प्रमुख पदावर हटवलं, कशासाठी? काय नेमकं काय त्या पदामध्ये? माझा तर आरोप आहे, या लोकांना इथे शिवसेनेचा आमदार होऊच द्यायचा नाही, कारण त्यांच्या वरिष्ठ कोणी जर इथे झाला तर त्यांचं जे महिन्याला चालतं ना चलनवलन, ते हप्तेखोरी मिळणार नाही, पाकिटं मिळणार नाहीत. अहो काय उद्योग आहे यांच्याकडे, कशा प्रॉपर्टी उभ्या राहतात? बोलायला लावू नका. आणि म्हणून एकनिष्ठ मी आहे, तुम्ही फक्त पद मिळवता, पैसे कमवता, तुम्ही पाकिटनिष्ठ आहात. बोलायला लावू नका, याच्यापेक्षा जास्त बोलेल मी. अरे बंगले कसे उभे राहिले, प्रॉपर्ट्या कशा उभ्या राहिल्या, लुटलं कसं मला? जास्त बोलणं योग्य नाही, आणि गरज असेल तर बोलेल. मग शिवसैनिक आता तुमच्या बरोबर आहे का महाविकास आघाडी बरोबर आहे? 100% माझ्या बरोबर आहे. त्याचं कारण सांगतो. यांना प्रत्येक वेळेस नवीन उमेदवार हवा असतो. मला दुसऱ्या विधानसभेला सुद्धा वरिष्ठांनी मला तिकीट दिलं, मेरिटवर दिलं, आणि मला वरिष्ठांचा अभिमान आहे. मला दोन्ही वेळेस तिकीट मेरिटवरच दिलंय, कुठलाही काही प्रकार घडलेला नाही, पार्टी फंड सुद्धा घेतलेला नाही. परंतु दुसऱ्या वेळेस या लोकांना मी उमेदवार नको होतो, म्हणून आमच्या पदाधिकाऱ्यांनी एकच पालुपद लावलं होतं, आम्ही 3 नंबरला आहोत, आम्ही 3 नंबरला आहोत. आणि खरोखर अकोले गटात मला 3 नंबरला नेऊन घातलं, 18,000 मागे राहिलो, तिथंच माझा पराभव झाला. आणि खरं म्हणजे या लोकांना लोकसभेच्या अगोदर सुद्धा पक्षाने मला आदेश दिला, तुम्ही कामाला लागा. पण या पदाधिकाऱ्यांना मी नको असल्यामुळे, कारण प्रत्येक वेळेस नवीन उमेदवार असला तर त्याला लुटायला मिळतं, असा माझा जाहीर आरोप आहे. आणि ते तळपडी पैसे देणार नाही, म्हणून लोकसभेच्या अगोदर वेगळ्याच माणसाला हे प्रोजेक्ट करत होते, मला डावलत होते. खर्च आमच्या उमेदवाराचा,
प्रोजेक्ट करतात वेगळ्या माणसाला. यांचा बेगडी प्रेम आहे, पक्षावर प्रेमच नाही आहे. यांना फक्त पद हवेत पैशासाठी, हप्ते मिळवण्यासाठी. आता किती नंबर 2च्या धंद्यांना हे प्रोटेक्शन देतात ते मला विचारा ना. काय नाकाने बोलतील हे? स्वतःच्या सख्या मेवण्याला बदललं, कशासाठी बदललं? काय नेमकं त्या पदात काय आहे आणि काय दिवलेत? आदिवासी भागामध्ये शिवसेनेची एकही शाखा नाही आहे. जर तुम्ही पक्ष वाढवण्यासाठी पद घेता तर पक्ष वाढवलाय का हा माझा सवाल आहे. बोलायला लावू नका. आणि त्यामुळे मला प्रामाणिकपणे जे शिवसैनिक आहेत ना ते बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक आहेत. ते पैशाच्या आद्यामध्यात नसतात, ते प्रामाणिक पक्षाशी एकनिष्ठ असतात. त्यामुळे मी एकनिष्ठ माणसाशी, आमचे शिवसैनिक एकनिष्ठ माझ्याशी राहतील, मला मतदान करतील याची मला खात्री आहे. ते असे या लुंग्या सुंग्याच्या मागे जाणार नाहीत, पाकिटमारांच्या मागे जाणार नाहीत, पैसे खाणाऱ्यांच्या मागे जाणार नाहीत याची मला खात्री आहे. कारण एक प्रामाणिक माणूस जो शिवसेनेची आजपर्यंत जे उपलब्ध उमेदवार आहेत त्यांनी सगळ्यांनी पक्ष बदललेत. जे म्हणतात ना गद्दार गद्दार, एकालाही तसा शब्द बोलण्याचा अधिकार नाही, तो फक्त मला एकट्यालाच आहे. कारण आज मी राजकारणात आल्यापासून कधीच पक्ष बदलला नाही, गद्दारी केलीच नाही. उरलेल्या सगळ्या उमेदवारांनी पक्ष बदललेले आहेत. अहो एवढंच कशाला, आता एक ट्रेंड चालू आहे, काय म्हणे भाजपच्या मांडीला मांडी लावून बसले. कोण नाही हो भाजपसोबत? अशोकराव बांगरे विधानसभेची भाजपकडून उमेदवारी केली. सुनीताताई जिल्हा परिषदेच्या भाजपच्या उमेदवार होत्या, म्हणजे सदस्य होत्या. डॉक्टर लहामटे भाजपचे जिल्हा परिषद सदस्य होते. त्यामुळे खरं म्हणजे हे व्यक्ती सापेक्ष आहे. आणि जे आज म्हणतात ना दुसऱ्याला गद्दार गद्दार, येस गद्दार आहेतच. डॉक्टर लहामटे गद्दार आहेतच, किंवा शिवसेना सोडून गेलेले ते गद्दार आहेतच, राष्ट्रवादी सोडून गेलेले ते गद्दार आहेतच. पण हे कोणी म्हणावं? अरे तुमच्या पिढ्या बघा, 7-8 वेळेस 7-8 विधानसभा लढले, प्रत्येक वेळेस वेगळ्या पक्षावरून लढले. तुम्ही सुद्धा, ते युवराज आहेत ना, त्यांनी मागील 5 वर्षात 2 पक्ष बदलले. त्यामुळे तो अधिकार एकनिष्ठतेचा फक्त मला आहे, असं माझं प्रामाणिक मत आहे. अपक्ष उमेदवारी करताना आपल्याला अनेक अडचणींना तोंड द्यावं लागत असेल तर आपल्या प्रचाराची रणनीती काय असेल? अनेक अडचणींना तोंड द्यावं लागतं हे जरी खरं असलं तरी आपली जनता सुज्ञ आहे. आपण पाहिलं असेल, कारण भ्रष्टाचाराच्या मार्गातून कमवलेला पैसा प्रचंड उधळला जातोय. त्याला कोणीच अपवाद नाहीये. त्याला राष्ट्रवादी पवारसाहेबांच्या गटाचा उमेदवार अपवाद नाही, अजितदादांच्या गटाचा उमेदवार अपवाद नाही, किंवा भाजप पुरस्कृत अपक्ष वैभवराव पिचड सुद्धा अपवाद नाहीत. यांच्याकडे प्रचंड पैसा आहे, तो देखील नंबर 2च्याच मार्गाने कमवलेला आहे. त्यामुळे उद्धवाला काहीच लागत नाही. पण माझं सवाल आहे की आपण लोकशाहीमध्ये भ्रष्टाचाराच्या मार्गाने कमवलेल्या पैशाचा लाभ घेऊन आपण त्याला मतदान करणार आहोत की प्रामाणिकपणे मतदान करणार आहोत? कारण आज हे पैसे वाटतील आणि उद्या आमदार झाले की पुन्हा आपल्यालाच लुटतील, आपलाच पैसा खातील. विकासाच्या नावाने परत चांग भलं हे जर थांबवायचं असेल तर माझ्यासारख्या एका प्रामाणिक माणसाला, ज्याच्याकडे पैशाची कमतरता आहे, खरं म्हणजे साधनांची कमतरता आहे, परंतु आमदार म्हणून मी आपल्याला सांगू इच्छितो की सगळ्या उमेदवारांमध्ये मी बुजू आहे. काय कमी आहे माझ्यामध्ये? प्रशासकीय नॉलेज आहे, अनुभव आहे, वक्तृत्व आहे, अभ्यास आहे, त्याचबरोबर प्रामाणिकपणा आहे, एकनिष्ठता आहे आणि तालुक्यासाठी काहीतरी करण्याचं विजन आहे की जे मी जाहीरनामा म्हणून प्रसिद्ध केलंय, वेळोवेळी माझ्या भाषणात मांडलंय. आणि मला खरं म्हणजे तरुणांसाठी, शेतकऱ्यांसाठी, आदिवासींसाठी, महिलांसाठी बरंच काही करायचं आहे आणि हे प्रामाणिकपणे करायचं आहे. मी इतरांसारखा पैसे कमवायला राजकारणात आलोच नाही मुळी. जर पैसाच कमवायचा असता तर मी आज IG असतो. नाशिक परिक्षेत्राचे IG दत्ता कराळे माझे बॅचमेट आहेत. त्याच्या अगोदर शेखर साहेब होते, तेही माझे बॅचमेट आहेत. आज महाराष्ट्रामध्ये 5 रेंजला माझे बॅचमेट्स IG आहेत. मग पोलीस खात्यामध्ये पैसा किती आहे तुम्हीच बघा. पैसाच कमवायचा असता तर पोलीस खात्यात सोडून इकडे यायची काही गरज नव्हती आणि 5 जिल्ह्याकडून एका तालुक्याकडे डिमोशन करायची सुद्धा गरज नव्हती. म्हणून माझी विनंती आहे आणि मतदारांना हे माहिती आहे की हा माणूस प्रामाणिक आहे. त्यामुळे मतदारसंघात मी फिरत असताना माझी स्ट्रॅटेजी तुम्ही विचारलीत.
मी जवळजवळ 80 ते 90% मतदारसंघ पूर्ण फिरून प्रत्येक गावात वैयक्तिक संबंध, वैयक्तिक भेटीगाठी याच्यावर माझा जोर आहे. आणि अप्रतिम पुढारी सोडले ना तर मतदारांचा खूप चांगला प्रतिसाद मिळतोय. लोक माझ्या पाठी आहेत. सगळ्या मतदारसंघामध्ये लोकांचं आता ठरलंय की हे जे भ्रष्टाचारी लोक आहेत यांना आता मत न देता एका प्रामाणिक माणसाला संधी द्यायची की ज्याला विजन आहे. कारण सगळ्यांचा अनुभव घेऊन झाला. आता वैभवरावांचा अनुभव घेतला, त्याचबरोबर लामटेंचा अनुभव घेतला, त्याचबरोबर भांगरेंचा आपण बघतोय पिढीजात काय चाललंय ते. पूर्वी अशोकरावांनी काय केलं, अहो 2 वेळेस खरं म्हणजे मला पाडलं, पिचडांची सुपारी घेऊन 2 वेळेस मला पाडलं. आणि याचा राग शिवसैनिकाच्या मनामध्ये पक्का आहे. कारण अशोकराव आमच्याकडून शिवसेनेचे उमेदवार होते, पडले आणि पक्ष सोडून गेले. गद्दारी तिथे सुरू झाली. 2 वेळेस पिचडांची सुपारी घेऊन, आय रिपीट, मला 2दा पाडलं, शिवसेनेच्या उमेदवाराला पाडलं. याचा राग आमच्या शिवसैनिकांच्या मनामध्ये आहे. त्यामुळे शिवसैनिक यांना सोडणार नाही, या भांगरे घराण्याला मतदान देणारच नाही. सगळा शिवसैनिक माझ्यासोबत राहील याची मला खात्री आहे. आणि म्हणून हे तिन्ही उमेदवार काय करतात थोडक्यात सांगतो. वैभवरावांना 5 वर्ष आपण आमदारकी दिली, काय केलं 5 वर्षात? त्यानंतर मधल्या 5 वर्षात झोपून राहिले, काय केलं 5 वर्षात? आणि पिचड साहेबांविषयी मला खूप आदर आहे. त्यांनी तालुक्यासाठी भरपूर केलेलं आहे. तालुक्यानं देखील त्यांना भरभरून दिलं, त्यांनी पण तालुक्यासाठी भरभरून केलं. पण राजकारण करत असताना भावनिक राजकारण करू नका. त्यांच्या आजारपणाचा खरं म्हणजे गैरफायदा घेऊ नका अशी माझी विनंती आहे. नवे तालुक्यामध्ये तुमच्याविषयी खरं म्हणजे नाराजी आहे. वैभवराव सुधारून घ्या. हे लोकांना आवडत नाहीये. साहेबांचा आजारपणाचा गैरफायदा घेतायत ना, लोकांना अजिबात आवडत नाही. कारण साहेबांविषयी लोकांना प्रचंड आदर आहे. तुम्ही तुमच्याविषयी बोला. 5 वर्ष आमदार होतात, काय केलं त्याच्याविषयी बोला. 5 वर्ष झोपा काढल्या की मुंबईला होतात त्याच्याविषयी बोला. तुम्ही उद्या तालुक्यासाठी काय करणार आहात, आमदार म्हणून तुम्ही कसे लायक आहात ते बोला. बापाच्या पुण्यावर मी तरी किती दिवस जगणार, तुम्ही तरी किती दिवस जगणार. दुसरा राजकुमार तो म्हणते माझे वडील गेले आणि मला भावनिक लाट आहे. अरे तुमचे अनुभव किती, तुमचं नॉलेज किती, तुमचा राजकीय अनुभव किती. फक्त पैसा आहे म्हणून तुम्ही राजकारणात आलात. पैसे फेकून तुम्ही पुढारी जमा करतात. टोळ्या या तालुका जसा काही लोकांनी नासवला तसा माझा प्रामाणिक आरोप आहे. या तालुक्यात ज्या राजकीय पुढाऱ्यांच्या टोळ्या आहेत त्या पुढाऱ्यांच्या टोळ्यांनी सुद्धा तालुक्याचं नुकसान केलं आहे. प्रत्येकाच्या टोळ्या आहेत. प्रत्येकाच्या टोळ्यांनी आपापला उमेदवार असं उभा केलेला आहे आणि सांगतात का आमची हवा आहे. काही हवा नाहीये. मला एक प्रश्न पडतो की जे भांगरे घराणं 7 वेळेस पडलं आणि 7 रिसॉर्ट बांधते, पैसा आला कुठून? आदिवासी भागामध्ये 32 कोटीची प्रॉपर्टी 27-28 वर्षाचा पोरगा दाखवतोय, पैसा आला कुठून? तिथे दारू पिऊन पडलेले असतात. देशी दारूचं दुकान आहे. हे दुकान कुणाचं आहे? आदिवासींचे मुलं जे टेंटचा बिझनेस करतात, छोटे मोठे हॉटेलचा बिझनेस करतात, बोटिंगचा करतात, गाईडचा करतात. अहो प्रत्येक गावात जमिनी घेऊन त्या मुलांच्या धंद्यावर पोटावर पाय देण्याचं काम हे भांगरे घराणे करतंय. याचा जाब आदिवासी समाजांना विचारल्याशिवाय राहणार नाही. नवे या मुलांच्या सोबत मी खंबीरपणे उभा आहे आणि भविष्यात सुद्धा राहील. अपक्ष उमेदवारी करताना आपली भूमिका आपण सांगितलेली आहे. परंतु ही उमेदवारी करताना आपल्यामध्ये जो डेअरिंग आलेली आहे किंवा आपण जे धाडस केलेलं आहे, आपल्याला कोणी गॉडफादर आहे का? याच्यामध्ये तुम्ही जर पाहिलं असेल, धाडसी स्वभाव हा मूळचाच आहे माझा. गॉडफादरची गरज नाही. आय एम सेल्फ मेड मॅन. माझे आईवडील मजूर होते, शेतकरी होते. मी माझ्या कष्टाने घडलोय. तुम्हाला माहिती असेल किंवा माझे समकालीन बरेच मित्र आहेत त्यांना माहिती असेल. कॉलेज जीवनामध्ये 11वी ते TY पर्यंत मी प्रत्येक वर्गात माझा नंबर पहिला असायचा. मी नाटकात कामं केली, एकांकिका केल्या, कला मंडळ सेक्रेटरी होतो, वादविवाद मंडळ सेक्रेटरी होतो, CR होतो. मी NCC मध्ये अंडर ऑफिसर होतो, NSS मध्ये काम केलं. मी इंग्लिश लिटरेचर घेऊन इंग्लिश विषयामध्ये ग्रॅज्युएशनला सगळ्या विषयात पहिला होतो. तेवढंच नव्हे तर मी MPSC 2दा पास झालो. सेल्स टॅक्सला असिस्टंट कमिशनर, पोलीसमध्ये DYSP, स्टेट बँकेत काम केलं, LICत काम केलं, बऱ्याच ठिकाणी सिलेक्शन झालं. आणि डेअरिंग म्हणाल, अहो साधं पोलीस कॉन्स्टेबलची नोकरी सोडायला घाबरतात. मी तर SP ची नोकरी सोडली. हेच पहिलं डेअरिंग आहे साहेब.
त्यामुळे गॉडफादरची गरज नाही. तसं असतं गॉडफादर कोणी असतं तर माझ्या गाड्या घोड्या फ्लेक्स सगळं धमाल दिसली असती. ते दिसत नाही. त्याचं कारण ते आहे माझ्यात डेअरिंग आहे. कारण जेव्हा सत्य बरोबर असतं ना त्या माणसात डेअरिंग असते. असत्य नेहमी घाबरट असतं. माझी बाजू सत्याची आहे, प्रामाणिकपणाची आहे, म्हणून मी प्रामाणिकपणे लढतोय आणि यांच्यावर स्पष्टपणे बोलतोय. अहो डॉक्टर लामटे म्हणजे विकासाचं बोलतायत. काय विकास केलाय? किती रस्ते केलेत? आता पूर्ण मतदारसंघाचा दौरा केला. पठार भागात नाही येत. इकडे त्यांच्या भागात सुद्धा ज्या खडकीपासून सुरुवात केली पुढे तिकडे नाही येत. आमचा समशेरपूर गट पूर्ण वंचित आहे. इकडे शेरंकेलचा मधला पट्टा पाहिला तो वंचित आहे. रस्ते सुद्धा बरेच झाले नाहीत. बऱ्याच ठिकाणी क्वालिटी चांगली नाही आणि जे दर्शनी भाग आहेत तेवढा फक्त त्या ठिकाणी झालाय. पण सर्वांगीण विकासाचा विचार करता तसं झालेलंच नाही. माझा तर प्रश्न असा आहे की ते म्हणतात ना 2300 कोटी आलेत, ते आलेत की नाही इथून माझा प्रश्न आहे. आणि म्हणून त्यांना परत आणखी एक सवाल आहे. भाजपमध्ये होतेच. अहो पण इकडे तुम्ही मला पहिल्यांदा हे सांगा तुमच्या अर्ध्या चट्टीचं रहस्य काय? RSSचे स्वयंसेवक आहेत हे. आणि आदिवासी भागात मला सांगावं असं वाटतं की RSSनी जी काही चळवळ उभारलेली आहे आदिवासींना वनवासी करण्याचं, त्याबाबत डॉक्टर लामटेंनी बोलावं, त्याबाबत वैभव पिचडांनी बोलावं. कारण पिचड साहेब आणि वैभवराव भाजपमध्ये आल्यानंतर त्या हिंदुत्वाबद्दल फार बोलायला लागलेत. खरं म्हणजे आदिवासींना हिंदुत्व करण्याचं फार मोठं षडयंत्र चालू आहे. कारण आदिवासी खरं हिंदू नाही आहे हे सुप्रीम कोर्टने मान्य केलंय. हिंदू मॅरेज ॲक्ट आम्हाला लागू नाही ते मान्य केलंय. त्यामुळे पिचड साहेब असतील, आता ते बिचारे आजारी आहेत, परंतु वैभवरावांनी त्याबाबत बोलावं, वनवासी की आदिवासी किंवा हिंदुत्वाबाबत बोलावं. दुसऱ्या बाजूला डॉक्टर लामटेंनी हा खुलासा करावा का तुमच्या अर्ध्या चड्डीचा जो फोटो आहे ना RSSच्या स्वयंसेवकाचा त्याबाबत खुलासा करावं. अहो याने तिरंगा यात्रा काढली, किती ढोंगीपण आहे. ज्या RSSनी 50 वर्ष आपल्या मुख्यालयावर तिरंगा फडकवलाच नाही त्याचा स्वयंसेवक डॉक्टर लामटे तिरंगा यात्रा काढतो, हा ढोंगीपणा नाही का हो? आणि म्हणून हे तिन्ही उमेदवार जे आहेत ना यांच्यामध्ये खरे भ्रष्टाचारामुळे कुठेतरी अशी एक असुरक्षेची भावना आलेली आहे. आणि तुम्ही आज विचारलं तुमच्यात ती डेअरिंग का आली? गॉडफादर वगैरे कोणी नाही, आय एम सेल्फ मेड मॅन. त्यामुळे मी सत्याच्या बाजूने लढतोय म्हणून माझ्यामध्ये हे डेअरिंग आहे. मग अशा ह्या सर्व परिस्थितीमध्ये या निवडणुकीमध्ये आपली स्पर्धा कोणाशी? खरं म्हणजे सांगायला हरकत नाही. आणि आज तुम्ही पत्रकार म्हणून बघू शकत असाल आज 5ही नवे 9च्या 9 उमेदवार स्पर्धेत आहे. पण त्यात प्रामुख्यानं 5 उमेदवार मला स्पर्धेत दिसतात. अजून कुणाचंही पारडं पुढे मागे नाही. जनताही तेच सांगते, पत्रकारही तेच सांगतात. अजून खरं म्हणजे अंदाज आलेलाच नाही. प्रत्येक जण स्पर्धेत आहे कारण प्रत्येकाची स्वतःची 25, 30, 40, 35 हजार मतं आहेत. साधारण निवडून येण्यासाठी 50 ते 55 हजार मतांची गरज आहे. त्याची बेगमी जो करेल तो निवडून येईल. निवडून येणारा उमेदवार फार फार तर एक 3-4 हजाराच्या फरकाने येईल. एवढी घासून निवडणूक आहे. अजून कुठलं परसेप्शन तयारच झालेलं नाही. त्यामुळे माझी स्पर्धा कुणाशी आहे असं म्हणणं योग्य नाही. आम्ही 5ही जण स्पर्धेत आहोत. हे तुमच्या हातात आहे, हे जनतेच्या हातात आहे की कुणाला निवडून द्यायचं, कोणत्या माणसाला संधी द्यायची हे जनता ठरवेल. अजून परसेप्शन तयार झालंच नाही. जे काही तयार करतात ना याची हवा त्याची हवा त्याची हवा, हे त्याचे वाजंत्री जे आहेत ना त्यांचे त्या उमेदवाराचे ते वाजंत्री हवा निर्माण करतात. जनतेमध्ये अजून काहीच परसेप्शन तयार नाही. पत्रकारांमध्ये सुद्धा परसेप्शन तयार नाही असं माझं प्रामाणिक मत आहे. समजा आपण या निवडणुकीमध्ये निवडून आलाच तर आपण कोणाबरोबर जाल? या निवडणुकीत निवडून आल्यानंतर मी पहिल्यांदा इथून वाजत गाजत मातोश्रीवर जाईल आणि उद्धव साहेबांचे आशीर्वाद घेईल आणि मी त्यांच्या सोबतच राहील असं मी आपल्याला इथे ग्वाही देतो. शिवसैनिकांना खात्री देतो. मित्र हो, आपल्याला आपला पक्ष बळकट करायचा आहे. उद्धव साहेबांचे हात बळकट करायचे आहेत. निवडून आल्यानंतर आपण वाजत गाजत जाऊ आणि आपला विजय आपल्या उद्धव साहेबांच्या चरणी अर्पण करू, मातोश्रीवर अर्पण करू अशी मी आपल्याला ग्वाही देतो. या निमित्ताने आपण अपक्ष उमेदवार म्हणून उभे आहात. जनतेपुढं आपलं व्हिजन काय आहे? आपण ह्या 5 वर्षामध्ये जर निवडून आला तर आपण जनतेला काय देणार आहे? तालुक्यासाठी आपण काय व्हिजन ठेवलेलं आहे? सर खूप चांगला प्रश्न विचारला. मला सांगायला अभिमान वाटतो की या ठिकाणी बाकी उमेदवारांनी स्वतःचं
विजन किंवा जाहीरनामा न मांडता एकमेकावर टीका सुरू केलेत. कोण म्हणतो हा टक्केवारी घेतो, कोण म्हणतो त्याची सिल्वासाला प्रॉपर्टी आहे, कोण म्हणतो इकडे याचं गोव्याला प्रॉब्लेम आहे, कुठे काय ते आपसात एकमेकाचे केस उपटायला लागलेत, टीका करायला लागलेत. अहो ही विधानसभेची निवडणूक आहे, आमदारकीची निवडणूक आहे. आमदार म्हणून आपण कसे लायक आहात, आमदार झाल्यानंतर आम्ही तालुक्यासाठी काय करणार आहोत हे बोलणं गरजेचं आहे. माझं विजन सांगताना मी वेळोवेळी सांगितलेलं आहे, आपल्या तालुक्याचे 2 भाग भौगोलिक भाग पडतात, एक पूर्वेचा पट्टा आणि एक पश्चिमेचा पट्टा. पहिल्यांदा मी पूर्वेच्या पट्ट्याचं घेतो. पूर्वेच्या पट्ट्यामध्ये आपल्याकडे बागायती जमीन आहे, पाणी आहे, ऊस आहे, जोडधंदा, दुधाचा जोडधंदा आहे, भाजीपाला होतो. या सगळ्या गोष्टींचा सम्यकपणे विचार केला तर आपल्याला आपली साखर कारखाना जी कामधेनू आहे हिला पुरेसा ऊस मिळत नाही, ते वाढवण्यासाठी क्षेत्र वाढवलं पाहिजे, ऊसाचं उत्पादन वाढवलं पाहिजे. यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करू. त्यासाठी कदाचित आपल्याला जो पाणी प्रश्न आहे, निळवंडे असेल, भंडारदरा असेल, शेतीला पाणी कमी पडत असेल तर त्या पाण्याचं पुनर्वाटप करून आमच्या तालुक्याला प्राधान्यानं पाणी द्यावं. जिथं पिकतं तिथं विकतं हे पाणी जर आमचं असेल तर आम्हाला पाण्यातला तालुक्याला वाटा जास्त मिळाला पाहिजे आणि मग ऊस उत्पादन वाढवण्यासाठी पाण्याचा उपयोग होईल. इस्रायलच्या शेतीचा अभ्यास करून तिथं जसं आपण शेतीमाल जास्त प्रमाणे यील्ड काढलं जातं तशा प्रकारे आमच्या ऊसाला टनेज जास्त कसं काढता येईल त्यासाठी प्रयत्न करता येतील. त्याचबरोबर शेतीचा जोडधंदा जो आपला दुधाचा आहे त्याचं मोठ्या स्केलवर प्रमाणात वाढ करून दुधाचं प्रॉडक्ट आपण इथे बनवून त्याचं ब्रँडिंग करून आपण ते बाहेर पाठवू शकतो. त्याचबरोबर आपल्याकडे खरं म्हणजे मला एक महत्त्वाचं सांगायचं आहे, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र आणि गायडन्स ब्युरो अशी एक माझी मोठी संकल्पना आहे. त्या माध्यमातून सगळ्या प्रकारच्या स्पर्धा परीक्षांचे आपल्याला इथे तयारी करून घेता येईल. त्या माध्यमातून मुलांना नोकऱ्या मिळतील. मग ते बँकिंग सर्व्हिसचं असेल, पोलीस भरती असेल, आर्मीचं असेल, त्याचबरोबर MPSC असेल, UPSC असेल, एकदम टॉप क्लास आपण सुविधा द्यायच्या. त्याचबरोबर सगळ्यांना नोकऱ्या मिळणं शक्य जरी नसलं तरी गायडन्स ब्युरो टाईप सुरू करून समजा एखाद्याला कुठला बिझनेस करायचा आहे त्यासाठी प्रोजेक्ट लिहिणं असेल, प्रोजेक्ट रिपोर्ट, किंवा त्या बँकिंगची माहिती असेल, लोन घ्यायचं कसं असेल, त्याचबरोबर त्याला नो हाऊ असेल, या सगळ्या गोष्टींचं नॉलेज देण्यासाठी आपण तिथं एक ते सेंटर सुरू करू. त्या माध्यमातून शेती बेस, ॲग्रो बेस अशी काही बिझनेस करून आपण त्यांना खरं म्हणजे मुलांना व्यवसाय करण्यासाठी संधी देऊ, अशा प्रकारचं ते एक विजन आहे. त्याचबरोबर आपल्याला खरं म्हणजे आसनगाव ते शिर्डी ही रेल्वे जर सुरू केली तर आपला शेतीमाल मुंबईसारख्या मोठ्या महानगरात जाऊ शकतो. तेवढंच नव्हे, आपण नाशिकला एक सह्याद्री ॲग्रो नावाची मोठी कंपनी आहे, विलास शिंदे म्हणून ती सुरू केली आहे. तशा प्रकारची ॲग्रोबेस कंपनी जर आपण सुरू केली, आपल्या तालुक्यात सुरू केली, तर आपल्या शेतीमालाला आपण कलेक्ट करू, त्याच्यावर स्वच्छता करू, त्याचं पॅकिंग करू, ब्रँडिंग करू, भारतातील मोठ्या महानगरामध्ये पाठवू, नवे एक्सपोर्टसुद्धा करू शकतो. त्या माध्यमातून शेतमालाला भाव मिळेल, मुलांच्या आणि महिलांच्या हाताला काम मिळेल, अशा प्रकारचं एक विजन आहे. त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारच्या आपल्याकडे जे समजा शिक्षण संस्था आहेत, अजून बरीच वानवा आहे, त्या आपल्याला सगळ्या मेडिकल असेल, इंजिनिअरिंग असेल, MBA असेल, हॉटेल मॅनेजमेंट असेल, नर्सिंग असेल, सगळ्या प्रकारच्या शिक्षण संस्था जास्तीत जास्त आपल्या तालुक्यामध्ये हब निर्माण करता येईल. आणि पश्चिमेच्या पट्ट्यामध्ये भंडारदरा परिसरामध्ये जसं आपल्या महाबळेश्वर आणि पाचगणीला ज्या कॉन्व्हेंट स्कूल्स आहेत अशा प्रकारचे, किंवा नाशिकचं भोसला मिलिटरी स्कूल, याचं कॉम्बिनेशन कॉम्बो करून एक चांगल्या प्रकारच्या शिक्षण संस्था करायच्या की ज्या ठिकाणी आपल्या मुलांना आंतरराष्ट्रीय दर्जाचं शिक्षण मिळेल. तिथं हॉर्स रायडिंग असेल, स्विमिंग असेल, तुमचे स्पोर्ट्स सगळ्या प्रकारचे असतील, हे सगळ्या सुविधा त्या शिक्षण हबमध्ये देता येतील. एवढंच नव्हे तर आपल्या तालुक्यातील मुलं काटक आहेत, यांच्यासाठी आपल्याला एक स्पोर्ट्स अकॅडमी सुरू करायची आहे की ज्या माध्यमातून आपल्याला अगदी आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू वेगवेगळ्या खेळामध्ये निर्माण करता येतील. नवे ऑलिम्पिक
ऑलिम्पिक पर्यंत सुद्धा आपले मुलं जाऊ शकतात, अशा प्रकारची क्षमता आपल्या मुलांमध्ये आहे. ती सुविधा आपल्याला द्यायची आहे. आता आपण पश्चिमेचा पट्टा घेऊ. अहो, बरेच देशच्या देश पर्यटनावर जगतात, बरेच राज्याच्या राज्य पर्यटनावर जगतात. आपला एक तालुका पर्यटनावर 100% जगू शकतो. आपण जर सुरुवात केली तर आपला पट्टा किल्ला असेल तर तिथून ते थेट आपल्या फोपसंडीपर्यंत आपला जो निसर्गाचा परिसर लाभलेला आहे तो अप्रतिम आहे. त्याच्यामध्ये पट्टा किल्ला असेल, त्यानंतर बितनगड असेल, महाकाळ असेल, पलीकडे कळसुबाई, आलंग, मलंग, कुलंग, त्यानंतर रतनगड, पाबरगड, त्यानंतर हरिश्चंद्रगड, कोंबड किल्ला, हे किल्ले आहेत. गड किल्ल्यांच्या मोहिमा आखून पर्यटकांना आकर्षित करता येईल. त्याचबरोबर आपल्याला एक सांदन व्हॅली आहे, आशियातली 2 नंबरची मोठी व्हॅली. त्याचबरोबर तिथं खाली जी दरी आहे तिथं बंजी जंपिंग करता येते. ज्या आपला पट्टा किल्ला आहे त्याच्या बॅक साईडला जो कडा आहे तिथं आपल्याला स्काय डायव्हिंग करता येतं. त्याचबरोबर आपल्याला ॲडव्हेंचर स्पोर्ट्स मोठ्या प्रमाणात करता येईल. रिव्हर राफ्टिंग करता येईल, रिव्हर वॉटर स्पोर्ट्स करता येतील. एवढंच नव्हे तर आपल्याकडे आरोग्याच्या दृष्टीनं जसं आपण निसर्ग उपचार केंद्र सुरू करता येतील किंवा केरळामध्ये जसे मसाज सेंटर्स आहेत, केरला थेरपी, तशा प्रकारचं करता येईल. एवढंच नव्हे तर आपल्या पश्चिम पट्ट्यामध्ये भरड धान्य होतात, त्याच्यावर प्रक्रिया करून त्याचं ब्रँडिंग करून ते आपण ऑर्गॅनिक फूड म्हणून विकू शकतो. त्याचबरोबर आपल्याकडे वनस्पती, औषधी वनस्पती भरपूर आहेत, त्याचं कलेक्शन करून आयुर्वेदिक औषधं निर्माण करून त्याचं ब्रँडिंग करून आपण मार्केटमध्ये विकू शकतो. त्याचबरोबर आपल्याकडे खरं म्हणजे आपल्या शेजारी जुन्नर तालुका आहे, त्या जुन्नर तालुक्यामध्ये कोकणचा हापूस संपल्यानंतर जुन्नर हापूस सुरू होतो थोडा उशिरा. तशाच प्रकारची माती आपल्या पश्चिम पट्ट्यात असल्यामुळे अकोल्यात सुद्धा आपण हापूसचा एक प्रोजेक्ट राबवू शकतो आणि त्याला एक मुंबईसारखी मोठी मार्केट मिळू शकते. अशा प्रकारच्या बऱ्याच आयडिया आहेत. आणखी एक आयडिया जी आहे, आपल्याकडे प्रतिभा महाबळेश्वर निर्माण होऊ शकतं. आमचा बितनगड असेल, पट्टा किल्ला असेल, खिरवेरे असेल, एकदरे असेल, या भागातलं तापमान मी गेले 10 वर्ष दरवर्षी बघत असतो, वेगवेगळ्या ऋतूमध्ये बघत असतो. ते तापमान महाबळेश्वर इतकंच नवे कधी कधी 1 डिग्रीनं आपलं बिताका थंड असतं. म्हणून त्या भागात आपल्याला महाबळेश्वर निर्माण करता येईल. ते माझं एक स्वप्न आहे. ते निर्माण करण्यासाठी आपल्याला इन्फ्रास्ट्रक्चर देता येईल. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं काय असेल, मुंबईचा ग्राहक महाबळेश्वरला जायला 10 ते 12 तास लागतात. उलट इथला ग्राहक समृद्धी हायवेने मुंबईचा ग्राहक आपल्या इथे 2 ते 2.5 तासात येईल. म्हणून तिथे आपल्याला महाबळेश्वर निर्माण करता येईल. त्या माध्यमातून पर्यटकाची सोय होईल, स्थानिकांना रोजगार मिळेल. अशा बऱ्याच आयडियाज आहेत. मी माझा जाहीरनामा प्रसिद्ध केलेला आहे, तो मी व्हॉट्सअपवर पण पाठवलेला आहे. आणि म्हणून तालुक्याच्या विजनविषयी, विकासाविषयी माझ्या खूप आयडियाज आहेत. संधी मिळाली तर 100% प्रामाणिकपणे काम करील आणि उर्वरित आयुष्य पूर्ण तालुक्यासाठी देईल, अशी मी आपल्याला ग्वाही देतो. आपण आपलं विजन आणि इतर गोष्टीवर चर्चा केलेली आहे. या अनुषंगाने शेवटचा प्रश्न आपल्याला विचारतो की आपण जनतेला काय सांगाल? जनतेला मी एकच सांगेल, मित्रहो, ही लोकशाही आहे, ही घराणेशाही नाही. आणि लोकशाहीमध्ये आपलं मत फार किमती आहे. आपण जर आपलं मत विकलं तर उद्या हे लोक आपला पैसा खाऊन भ्रष्टाचार करतील, पुन्हा पैसा कमवतील, पुन्हा राजकारण करतील, सत्ता मिळवतील. आपल्याला प्रामाणिकपणे जर आपली लोकशाही चांगल्या प्रकारे राबवायची हवी असेल तर आपण मतदान प्रामाणिकपणे करा आणि एका चांगल्या माणसाला किंवा जो त्या पदाला लायक आहे त्या माणसाला निवडून द्या, अशी विनंती करतो. आणि येणाऱ्या काळामध्ये आपण 20 तारखेला तशा प्रकारे भरभरून मत द्याल अशी विनंती करतो. स्वराज्य माझ्या न्यूज चॅनलच्या या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आजचे आपले अपक्ष उमेदवार आदरणीय मधुकररावजी तळपडे साहेब यांनी अतिशय
परखड आणि स्पष्ट भूमिका स्पष्ट केली. त्यांनी त्यांचं व्हिजन या माध्यमातून आपल्यासमोर मांडलेलं आहे. त्यांनी जो आपला बहुमूल वेळ आजारी असतानाही दिला त्याबद्दल मी स्वराज्य माझ्या न्यूज चॅनलच्या वतीने त्यांचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो. धन्यवाद. थोडं दगदग झाल्यामुळे आणि आवाज बसल्यामुळे आवाज क्लिअर आला नसेल तर मी माफी मागतो. परंतु आपण सर्वांनी मला या ठिकाणी बोलवलं, संधी दिली त्याबद्दल आपलेही आभार मानतो. पुन्हा एकदा आपल्या सर्वांना नमस्कार करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.